तर विधान परिषदेच्या जागा वाटपासाठी भाजप आणि शिवसेनेत खलबत झाली। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। खात्रीलायक सूत्रांनी ही माहिती दिली। थोड्याच वेळात नंदनवन या शासकीय निवासस्थानी ही भेट होणार आहे। विधान परिषद निवडणुकीच्या जागांवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, महायुतीत विधान परिषदेच्या जागांवरनं पेच असतानाच ही भेट महत्त्वाची। बरोबर आहे। आपण जर पाहिलं तर तीन प्रमुख नेत्यांची ही बैठक जी आहे ती आता होत आहे। आपण जर पाहिलं तर विधान परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपने जो 12 जागांचा प्रस्ताव स्वतःसाठी ठेवलेला आहे आणि इतर मित्रपक्षांसाठी 3 आणि 2 असा प्रस्ताव ठेवलेला आहे। परंतु शिवसेनेनं मात्र 5 पेक्षा अधिक जागा ज्या आहेत ते शिवसेनेला हव्या आहेत आणि त्यामुळे या बैठकीमध्ये नेमकं कुठल्या जागांवरती शिवसेनेचा दावा आहे आणि त्या ठिकाणी कोणाचं किती संख्याबळ आहे या सगळ्या बाबींवरती चर्चा करण्यासाठी या तीन प्रमुख नेत्यांची बैठक जी आहे ती नंदनवन हे जे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचं निवासस्थान आहे त्या ठिकाणी बैठक होणार आहे। ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं तर काही दिवसच या संपूर्ण प्रक्रियेसाठी उरलेले आहेत। अर्ज दाखल जे आहे ते करायचे आहेत आणि त्याच अनुषंगाने कुठेही महायुतीमध्ये वाद नको। आधीच आपण जर पाहिलं तर महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी म्हटलेलं आहे की ही निवडणूक महायुतीमध्येच लढली जाईल। कुठेतरी बिनविरोध कसं करता येईल याकडे लक्ष महायुतीचं आहे। त्यामुळे वाद टाळण्यासाठी की कुठेतरी अधिक जागेचा जो दावा शिवसेनेकडून केला जातोय ती समजूत काढण्यासाठी भाजपचे हे दोन प्रमुख नेते जे आहेत एकनाथ शिंदे यांच्या भेटीला आता दाखल होत आहेत। नक्कीच भेटीनंतर काय घडतंय अधिकचे अपडेट्स घेऊच। तूर्तास धन्यवाद।